आशियातल्या सर्वात जुन्या आणि लोकप्रिय चित्रपट महोत्सवांपैकी एक अशा मिफ म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या शुभारंभ होत आहे. येत्या 15 ते 21 जून 2026 दरम्यान होणाऱ्या या 19व्या मिफसाठी मुंबई चित्रपट नगरी सज्ज झाली आहे. घेऊयात एक आढावा. यंदा मिफची सुरुवात गुड लक टू यू ऑल या ॲनिमेशनपट, अगापितो हा लघुकथापट आणि टाइम अँड वॉटर या माहितीपटानं होत आहे. यंदा या स्पर्धा आणि बिगर स्पर्धा विभागात 46 देशांचे 346 चित्रपट प्रदर्शित होणार असून AI सिनेमा हॅकेथॉन, नवे प्रादेशिक विभाग आणि उद्योगांचा वाढता सहभाग अशी मिफची ठळक वैशिष्ट्ये ठरणार आहेत. माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात सहभागी होणारे जगभरातील चित्रपट निर्माते, कथाकार, चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि चित्रपटप्रेमींचे स्वागत करण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. हा बहुप्रतीक्षित द्वैवार्षिक चित्रपट महोत्सव सर्जनशीलता, संस्कृती, नवोन्मेष आणि जागतिक सिनेमॅटिक प्रतिभेचा चैतन्यमय संगम घडवेल. मिफ 2026ला जगभरातून 1459 चित्रपटांच्या प्रवेशिकांसह अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचं NFDCचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितलं आहे. 1990 पासून आपण हा फेस्टिवल करतो, जो फक्त छोट्या फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीसाठी समर्पित आहे. आणि मला वाटते की या साऊथ एशियामधला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन सेक्शन आहे, नॉन कॉम्पिटिशन सेक्शन आहे. याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस पण 10 मास्टर क्लासेस आपण यावर्षी करत आहोत, ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले नॉलेज शेअर करतील. त्यानंतर ओपन फोरम, सध्याचे विषय काय आहेत, डॉक्युमेंटरी या विश्वाला, फिल्म विश्वाला काय सध्या प्रश्न आहेत, त्याच्याची उत्तरं काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न आपण या ओपन फोरममधून करणार आहोत. स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट 13 देशांमधील चित्रपट निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करतील. बिगर स्पर्धा विभागात एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. यात 106 आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि 46 सहभागी देशातील 96 चित्रपटांचा समावेश आहे. आणखी एक विशेष म्हणजे या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड ॲटनबरो यांना सेंटनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाणार आहे. यंदाच्या महोत्सवात पहिल्यांदाच मराठी चित्रपटांसाठी एक विशेष व्यासपीठ देण्यात आलं आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आणि प्रेक्षक मिळणार आहेत. इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट हा ईशान्य भारतातील चित्रपटांसाठीचा एक विशेष विभागही असणार आहे. त्याशिवाय मिफमध्ये यंदा प्रथमच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कथाकथनाच्या नव्या शक्यता शोधणारी ही 48 तासांची जागतिक चित्रपट निर्मिती स्पर्धा असेल. 19व्या मिफमध्ये प्रसिद्ध चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 10 मास्टर क्लासेस आयोजित केले जातील. यामध्ये चित्रपट निर्मिती, कथा सादरीकरण, अभिनय, पटकथा लेखन आणि सिनेमॅटोग्राफी या विषयांचा समावेश असेल. तसंच 5 मुक्त चर्चासत्रही होणार आहेत. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धात्मक श्रेणींमध्ये 18 पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारांचं स्वरूप एकूण 45 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, पुरस्कार आणि प्रमाणपत्र असं असेल. दिग्गज चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या 125व्या जयंती वर्षात दिला जाणारा प्रतिष्ठित व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हे उद्घाटन समारंभाचं मुख्य आकर्षण असेल. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDCच्या संकुलाव्यतिरिक्त चित्रपटांचे शो दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर आणि विलेपार्ले इथल्या SVKMचे उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स हे महाविद्यालय, तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सेंट पॉल्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन एज्युकेशन या 2 महाविद्यालयांमध्ये होणार आहे. ICC महिला